चला, परत गावी जायचंय, म्हणजेच विट्याला. पण यावेळचं कारण थोडंसं वेगळं आहे. विट्यामध्येच रेवणगाव म्हणून आहे आणि तिथे वेताळ गुरूंचं मंदिर आहे. तर त्याच मंदिरात मम्मी-पप्पांनी अभिषेक आणि महाप्रसाद ठेवलाय आणि त्याचमुळे मला आणि अमितला इमर्जन्सीमध्ये मम्मी-पप्पांनी बोलावलंय. आता हे सगळं अचानक घडल्यामुळे माझ्याकडे पाहिजे तसे कपडे नव्हते. मग मी अमितला म्हटलं, "आपण मेट्रो मॉलला जाऊया." कारण माझ्या घरापासून ते थोडंसं जवळ आहे. एक्सपिराला जायचा विचार केला तर मला अर्धा ते 1 तास लागला असता, कारण ट्रॅफिकमुळे. आणि नेमकं अमितला आजच लेट व्हायचं होतं. 9:20 पर्यंत आम्ही मेट्रो मॉलमध्ये पोहोचलो. पण तेव्हा दुकानं बंद व्हायची वेळ आलेली. कसं तरी गडबडीत काहीतरी चॉईस करण्याचा प्रयत्न केला, पण मनासारखं काहीच भेटलं नाही. अमितसाठी मात्र खूप छान कपडे मिळाले. घरी पोहोचेपर्यंत खूप लेट झाला होता आणि त्याचमुळे आम्ही दोघांनीही ठरवलं, की बाहेरच काहीतरी छोटं-मोठं खाऊयात. आणि हो, आमच्या दोघांचंही डाएट चांगल्या पद्धतीने चालू आहे. कधी-कधी ब्रेक होतो, कारण सिच्युएशन तशी येते. आणि आता तर आम्ही दोघेही गावी चाललोय. गावी नो डाएट, फुल ऑन खायचं. आवडीची प्रत्येक गोष्ट खायची. खाऊन जस्ट निघतच होतो, तेव्हाच मला माझे खूप छान फॉलोवर्स भेटल्या आणि त्यांच्या बोलण्यामध्ये माझ्याबद्दल आणि अमितबद्दल प्रेम बघून मला तर खूप म्हणजे खूप भारी वाटत होतं. अशा अनोळखी लोकांकडून निस्वार्थ प्रेम मिळणं म्हणजे नशीबच. चला तर मग उद्याचा व्लॉग गावचा. स्टे हॅपी, स्टे पॉझिटिव्ह अँड सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.